काय पाहिजे तुला सांग. काय हवं असणार आहे? सगळे लोक नाही सगळं पैशासाठी करतात. मी देतो पैसे. पैसे मी देतो तुला. किती पाहिजे सांग. किती? 10. अरे 10,000 काय कुत्रे येते? 10 लाख. 50 लाख. 70. 1 करोड. एक करोड देणार तुम्हाला? सोड मला. तुला 2 करोड दे. 2 करोड? दोन करोड देणार तुम्हाला? आर्यन साहेब मला 5 करोड देणार आहेत. काय सांगतेस काय मयू? पण मग काय पुढे पुढे काय झालं? त्या स्वप्नामध्ये मला ज्या दिशेने आवाज आला होता त्या दिशेला मी पाहिलं, तर मला तिकडे राजवीर सर पडलेले दिसले. काय? पण ते राजवीर सर त्या अंधाऱ्या खोलीमध्ये काय करत होते? ब्युटी, अगं त्यांची ती अवस्था बघून असं वाटत होतं की त्यांना कुणीतरी घट्ट बांधून ठेवलंय. मग काहीही करून मला राजवीर सरांना तिथून सोडवून न्यायचं होतं. ब्युटी, तू सांग ना, मला हे असं स्वप्न का पडलं असेल? काय घडणार आहे पुढे मला काय कळत नाहीये ग. मी काय सांगू, मलाच खरं तर काही कळत नाहीये. काहीही असो, राजवीर सरांना कुठल्याही संकटातून वाचवून आणि त्यांचं रक्षण करणं ही आता माझी जबाबदारी आहे. जे मला स्वप्नात दिसलं ते मी कधीही सत्यात उतरू देणार नाही, हा शब्द आहे माझा. बजरंग काका, तुम्ही ना आता आपल्या ब्रोची अजिबात काळजीच करू नका. आपला ब्रो ना आता फुल डॅशिंग झालाय, म्हणजे तुम्हाला ना आता विश्वास पण बसणार नाही. आणि मग ते छकुलीचं काय? अच्छा, मयुरी वहिनी, ती आता आपला ब्रो कामावर गेलाय ना, त्याच्यासोबत कामावर गेलीये. हा, कामावर. छकुली कामावर? कसल्या कामावर? कसलं काम गॅरी? देवळात. देवळात कसलं काम? हेच देवपूजा करायला गेलीये ना, देवपूजा करायला गेलीये. त्याला काम म्हणतात? मामा, ते नवऱ्यासाठी पूजा करते म्हणजे त्याला पण ड्युटीच म्हणायला पाहिजे ना. अरे ते कामावरनं आठवलं, आपल्याला कोणीतरी काम सांगितलं होतं, आपण ते काम करून येतो. नमस्कार मॅडम. अरे अरे, राहू दे राहू दे. काय मग कसं आहे सगळं बजरंग? छान आहे, छान आहे. ते राजवीर सर परत आले ना, त्यामुळे सगळे खूप खुश आहेत. कुंदा पण. मॅडम, मला जरा बोलायचं होतं, बोलू का? अरे बोल ना. ते आमच्याकडे कुंदा आहे ना, कुंदा, छकुलीची आई, हा, ती म्हणत होती की राजवीर सरांचा जर मी बॉडीगार्ड झालो तर, म्हणजे आता जे त्यांच्यावरती हल्ला झाला त्याच्यात जर मी असतो तर तुम्हाला पण टेन्शन नसतं ना. हा, ठीक आहे, तुम्हाला नाही आवडलं तर मी नाही होत राजवीर सरांचा बॉडीगार्ड. बजरंग, हा, काय बोलतोयस तू? ते मी नाही. तुला लाख मोलाची गोष्ट बोलल्यावर का नाही चालणार? मला नक्कीच चालेल. हा, मग हो, माझा राजवीर माझ्यासाठी काय आहे हे तर तुला माहितीच. त्याच्या बाबतीत हे जे काही घडलं ना, त्यानंतर मला त्याची खूप काळजी वाटते. तू कुठेही बाहेर जाऊ नये असंच वाटत असतं मला. तुला माहितीये का, त्याच्यावरचा कामाचा ताण पण मी जरा कमीच केलाय. त्यात तू त्याचा बॉडीगार्ड होणार म्हटल्यावर मला काळजीच नाही ना. तर बजरंग, तुला ना आपल्या राजवीरसाठी एक काम करावं लागेल. मी बॉडीगार्ड आहे. राजवीरसाठी, तुमच्यासाठी काय पण करायला तयार आहे. काय करू सांगते. हा, एकच मिनिट. राजवीरला इतका आनंद होईल, त्याला इतकं बरं वाटेल माहितीये का. हॅलो मिठू, हा माझ्या खोलीत बेडवर ती फाईल ठेवली, ती घेऊन ये लगेच.
काय ना विशेष काही नाही, फक्त कुठल्याही डील साठी सतत तुझी आणि राजवीरची एकत्र सही लागत असते. ही एक फक्त सही केलीस ना, पुन्हा पुन्हा तुला जी सही करावी लागते ना, ती करावी लागणार नाही. या पेपरवर ना मी तुझी एक सही करून घेणार आहे, कळलं ना? चालेल चालेल. हा, फक्त एक सही. थांब. हे घे. मालकीणबाईंशी एकदा बोलून बघा ना, कशाबद्दल? जावई बापूंचा बॉडीगार्ड होण्याबद्दल. बरोबर बोलते ना मी मिठू? ताई अगं तू कधी चुकीचं बोलू शकतेस का? त्यात ते जर राजवीरच्या बाबतीत असेल तर कधीच नाही. नाही ते करतील से. नाही म्हणजे माझ्यासाठी नाही, ताईसाठी नाही, पण राजवीरसाठी नक्की करतील. हो ना, कराल ना? हो हो करणार. राजवीर सरांसाठी मुलासारखे आहे. हा घे घे. बघ बजरंग, अजून एक महत्वाची गोष्ट, हे जे काही तू राजवीरच्या भवितव्यासाठी आणि त्याच्या सुरक्षेसाठी सही केली आहेस ना, कोणालाही सांगायचं नाही. या कानाचं त्या कानाला कळता कामा. नाही नाही, मी बॉडीगार्ड आहे. मी नाही सांगणार, नाही सांगणार. हे सगळं फक्त आपल्या राजवीरसाठी की नाही? हा, राजवीरसाठी. मुलगा जावई. हा, राजवीरसाठी. जा जा, तू तुझ्या कामाला जा. हा हा, असू दे. मी ते जाते. येस. बोला यामिनी मॅम. गुड न्यूज आहे, बजरंग रणशिंगे पावलाय आपल्याला. सही दिली त्यांनी? ऑफकोर्स केली. इथलं काम तर झालंय, तुझं काय? अरे यामिनी मॅम, तुम्ही मला आधी कॉल केला एवढाच काय तो फरक. म्हणजे यामिनी मॅम, सहीचं काम झालंय. म्हणजे तिकडे बजरंगची साईन मिळाली आणि इकडे मला राजवीरची सही आली. काय सांगतोयस काय? कॉंग्रॅच्युलेशन. तुम्हाला पण कॉंग्रॅच्युलेशन्स मिसेस यामिनी सराफ. की मी म्हणू माणिकराव सराफ सन्स अँड ज्वेलर्सच्या एकमेव मालकीण. मी सांगते ना, बदललेत आपले राजवीर सर, बदललेत आता. काय चाललंय तुमचं? कशासाठी जमलं सगळं इकडे? काय? मगाशी जे काही घडलं ते तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघितलंत ना. हो, माझ्या डोळ्यांनीच बघितलं. सर बदलले तो, ते असे नव्हते आधी. नुसते बदललेले नाहीत तर त्यांची भुवई पण उंचावलेली आहे. काय झालं? असे का जमलायत सगळे? हो. काय करताय मधुमालती? काय झालं? तुमचे डोळे का लाल दिसतायत? तुम्ही रडला होतात का? रडणारच ना. कधी असं न वागणारे राजवीर सर जर असं वागले तर मी रडणारच ना.
काय झालं मधुमालती? सर सर काही बोलले का? काही बोलले का? अहो काय नाही बोलले ते विचारा. अहो मी सांगतोय ना. अहो ओवाळून झालं की लगेच जा. माझं असं करण्याचा इरादा नव्हता, पण हात कसा लावला तुम्ही माझ्या चेहऱ्याला? मी फक्त टिळा लावत होतो. टिळा लावताय, काम नाही करतायत तुम्हाला? त्यांचं ना काहीतरी बिनसलंय. नुसतं बिनसलेलंच नाही तर त्याची एक भुवई पण. भाऊसाहेब तुला तर माहित असलंच पाहिजे ना राजवीर सरांबद्दल. ठीक आहे, आपण ते सगळं नंतर बघू. मी आधी सरांना जाऊन बघतो. ते आलेच. मी पण येतो. आता कळेलच आपल्याला खरं. हो कळेलच. व्हॉट हॅपन? सर मी याला सांगत होतो की काय काय बोलला? काय काय सांगत होता? पाहिलं? झालं तुमचं समाधान की अजून काही विचारायचंय? काय काय नेमकं काय बोलणं चाललंय तुमच्यात, कळेल का मला? काही नाही हो सर, बोलपट सरांना तुमच्या भुवईबद्दल शंका होती, पण आता त्यांची चूक त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांच्याच भुवया उंचवल्या. काय म्हणणं काय नक्की? अहो सर, बोलपट सरांना असं वाटतंय की तुम्ही तुमच्या भुवया चिकटवल्यात. काय 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 चाललंय काय मिस्टर बोलपट? असं काय कधी कुठे असतं का? तसं नाही सर, पण मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय की. अहो आता मी सांगतोय ना, दिसतंय ना तुम्हाला. काय विश्वास ठेवा माझ्यावर. नाही सर. बोलपट सर, आता हा विषय आपण इथेच थांबवूया. ठीक आहे, तर तुम्ही दोघं म्हणताय तर. सर तुम्ही मला सांगा की तुम्ही बॉडीगार्डला वाचवायला मुद्दाम तर खोटं बोलत नाही आहात ना? नाही अजिबात नाही. काय बडबडताय तुम्ही? मग सर ही गमची बॉटल इथे कशी आली? आपल्या ऑफिस स्टेशनरी मध्ये गमची बॉटल तर येत नाही ना? सर मी स्वतः माझं वीक चिकटवण्यासाठी हा गम वापरलेला आहे. सर ह्या गमची क्वालिटी एवढी सुंदर आहे की तुम्ही केस किती उपटलेत ना तरी केस निघणार नाही. एक वेळ डोक्यावरची चामडी निघेल पण केस तसेच राहतील. सर सर ह्या गमची क्वालिटी खूप छान आहे. किती उपटा केस, केस आहे तसेच राहतील, बिलकुल निघणार नाहीत. सर मी सांगणार ना तुम्हाला. पण मग मला सांगा सर, ही गमची बाटली आपल्या ऑफिस मध्ये काय करते आता? अरे देवा, हा गम चुकून माझ्याकडून तर नाही ना राहिला इथे? त्या भाऊसाहेबने आणली आहे ही गमची बॉटल. भाऊसाहेब? सर काय हा गम वापरून तू काय चिकटवी करतोस? काय बोलपट सर, मी कशाला वापरेन हा गम? मी कशाला वापरेन ना सर हा गम? भाऊसाहेब या गमने तू तुझ्या भुवया तर चिकटवत नाहीस ना? बोलपट सर काय बोलताय तुम्ही? काय बोलतायत बोलपट सर? काय प्रत्येक गोष्टीत कशा शंका असतात तुम्हाला मिस्टर बोलपट? काम सोडून ह्या सगळ्या गोष्टी बरोबर कळतात तुम्हाला. एवढं असेल तर ओढून बघा या भाऊसाहेबच्या भुवया. सर ओ नाही बोलपट सर. सर अहो काय बोलताय तुम्ही? काय काय अहो काय करताय मिस्टर बोलपट? अहो तुमची पैस जिंकण्याच्या नादात खऱ्या भुवया ओढून काढाल ना त्याच्या. मूर्ख आहात का? अहो पण सर. इनफ इनफ, मस्करी खूप झाली. निघा आता, कामाला लागा. निघा. सर काय तुम्ही आजकाल तुमची डेअरिंग जरा वाढतच चालली आहे. हा म्हणजे इकडे तुम्ही संकटात असल्याचं स्वप्न मला पडतं आणि प्रत्यक्षात तुम्ही मला संकटात टाकता. त्यांनी जर का आता खरंच माझ्या भुवया ओढल्या असताना तर किती त्रास झाला असता मला माहिती आहे ना. म्हणून तर बाहेर पाठवलं ना त्यांना. डेअरिंगच्या बाबतीत म्हणाल तर खरी डेअरिंग तर मी मिस मयुरींकडून शिकतोय. या डेअरिंगच्या नादामध्ये खरं रूप बाहेर नाही आलं म्हणजे झालं.
नाही कळणार. हा? काय निशा खूप क्यूट आहेत तुझ्या. चल आलोच मी. पण कधी असं बोलले नाही का माझ्याशी? आणि सर काय 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 झालं? काय नाही. हा ते मगाशी मी ओरडलो तुमच्यावर म्हणून म्हणून असे बघतायत ना. पण तुमच्या चांगल्यासाठीच ओरडलो की नाही मी. आय मीन काम तर करायलाच हवी ना कामाच्या ठिकाणी. काय 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 चालवलंय काय तुम्ही मिस्टर बोलपट? काय बघताय? काही नाही सर. यांना कामाला लावणं तुमचं काम आहे ना. काय खूप क्युरिओसिटी जनरेट होतीये वाटतं तुमची. सर पण शट अप. चला कामाला लागा. सर तुम्ही सगळ्यांनी प्लीज कामाला लागा. टाइमपास करू नका. हा सर सर काय बॉडीगार्ड आहेस ना? बॉडीगार्ड सारखं राहायचं. असं शहाणपणा शिकवायला जाऊ नकोस मला. जे काम आहे ते काम कर, नाही तर जागा दाखवायला मला बरोबर येतं. चल लाग कामाला. राजवीर सर अँड यू काम गेलं म्हणून समजा. तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळे पेपर्स तर ओके, पण पण काय? पण मग तुमचं काय? तुम्ही तर अजूनही यंग आहात. तुमच्या नावावर काहीच नाही. नाही मला कळतंय तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय, पण तुम्ही बाबांना तर अगदी जवळून ओळखत होता. बाबांनी जसं त्यांचं अख्खं विश्व स्वतःच्या हिमतीवर उभं केलं ना, तसंच मलाही करायचंय. आणि म्हणूनच मी ठरवलंय की माझी सगळी प्रॉपर्टी मी मम्मा आणि माझ्या अत्यंत जवळच्या मित्राच्या म्हणजे आर्यनच्या नावावर करणार आहे. त्याचं काय आहे ना मराठी साहेब, मला आयुष्यात खूप काही अचीव्ह करायचंय. आणि मरण माझ्या आजूबाजूला वावरत असताना मला असे प्रॅक्टिकल डिसिजन्स तर घ्यावेच लागतील ना. राजवीर हो, पण तुमच्या पत्नीचं पण काही नाही. तिच्यासाठी तर मीच सर्वस्व आहे. आणि प्रॉपर्टी बद्दल तुम्ही म्हणत असाल तर तुम्ही अगदी निश्चिंत राहा, कारण माझ्या मम्माची अत्यंत लाडकी सून आहे ती. हो ना मम्मा? हो ना. जर तुम्ही आधीच सगळं ठरवलंय तर आमची काही हरकत नाही. देसाई तुम्ही एक काम करा, हे सगळ्या पेपर्सची फोटोकॉपी घ्या आणि लीगल डिपार्टमेंटला अर्जंट पाठवा. ओके सर. मराठी साहेब साधारण किती दिवस लागतील या सगळ्याला? 8 ते 10 दिवस लागू शकतात. तुम्ही खरंच खूप धाडसी आहात आणि तुमच्या या धाडसासाठी आणि फ्युचर प्लॅनिंगसाठी तुम्हाला मनापासून कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. येतो मी. चला. सर काय झालं? लीगल डिपार्टमेंटचा मेसेज आला. बघू. फायनली सगळं आपल्या मनासारखं होणार आहे आता. मनासारखं म्हणजे काम ऑलमोस्ट झाल्यातच जमा आहे. ऑफकोर्स. ठीक आहे, बघतो मी. ती फाईल मला दे. पुढल्या 8 ते 10 दिवसात वकील साहेब स्वतः येऊन म्हणतील की राजवीर सर, राजवीर सर, तुम्ही या पेपर्सवर नवीन सही करायला हवी होती, पण तुम्ही जुनी सही केली आहे. नवी सही? अहो असं काय करताय? नुकतीच तुम्ही सही अपडेट केली असं आम्हाला कळलंय. मी सर अहो, तुम्हाला तुमची सही लक्षात नाहीये का? सॉरी, ऍक्च्युली ना ऍक्सिडेंट झाल्यापासून मला असंच होतंय. काही गोष्टी लक्षात राहत आहेत, काही गोष्टींचा विसर पडल्यासारखा झालाय. बहुतेक सहीच्याही बाबतीत मम्मा. ठीक आहे ठीक आहे.
वकील साहेब काय चाललंय तुमचं? पहिली सही करेक्ट आहे ना? मग काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? इथे समोर माणूस उभा आहे तुमच्या, जिवंत. म्हणजे तो आहे ना समोर. मग सहीचं काय घेऊन बसलात तुम्ही? हे वाक्य डिबेटमध्ये ऐकायला खूप छान वाटतात, पण प्रॅक्टिकली ते पॉसिबल नाहीये. काही गोष्टी आम्हाला नियमानुसारच कराव्या लागतात. तुम्ही सही केलेले पेपर्स काही कामाचे नाही आहेत आता. मला नवीन पेपर बनवावे लागतील. शुअर. येतो. थँक्यू. राजवीर सराफ.